नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। तिन्ही सेना दलांच्या एकत्रित मोहिमांसाठीचा देशातील पहिला त्रिदल तळ हा मुंबईत उभा राहणार आहे। तसा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाने सिद्ध केला असून त्यावर तिन्ही दलांकडून अभ्यास चालू आहे। एकमेकांकडे असलेल्या स्त्रोतांचा सक्षम वापर करणे हे या तळाचं प्रमुख उद्दिष्ट आहे। तिन्ही दल एकमेकांच्या सामग्रीचा उपयोग मोहिमांसाठी करतील। मुंबईत नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय असल्याने अर्थातच येथील हा तळ नौदलाच्या अखत्यारीत असणार आहे। अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये 8 एप्रिलला खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे। यावेळी काही मिनिटांसाठी अंधार पडल्यावर नासा 3 रॉकेट्स सोडणार आहे। हे तिन्ही रॉकेट्स ग्रहणाच्या छायेत लॉन्च केले जातील। सूर्याचा प्रकाश अचानक कमी झाल्यावर वातावरणावर कोणता परिणाम होतो हे यामधून पाहिले जाईल। विशेषतः वातावरणाच्या वरच्या आणि खालच्या स्तरादरम्यान असलेल्या आयन मंडळावर होणारा परिणाम या प्रयोगातून अभ्यासला जाईल। देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त होत आहेत। निवृत्तीनिमित्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक भावनिक पत्र लिहिलंय, ज्यात त्यांनी आता तुम्ही राज्यसभेतून नसून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं म्हटलंय। मात्र यानंतरही तुमचा आवाज देशातील जनतेसाठी बुलंद होत राहणार आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या पत्रात लिहिलं आहे की 3 दशकांहून अधिक काळ सेवा केल्यानंतर आज तुम्ही राज्यसभेतून निवृत्त होत आहात। आज एका युगाचा अंत झालाय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कर्ज खात्यांवरील दंड आकारण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे 1 एप्रिलपासून लागू झाली। नवीन नियम बँका आणि वित्त कंपन्यांना कर्जदारांकडून कर्ज चुकवल्याबद्दल किंवा इतर कर्ज नियमांचे उल्लंघन केल्यास अतिरिक्त दंड आकारता येणार नाही। EMI भरण्यास उशीर झाल्याबद्दल बँका ग्राहकांकडून दंड आकारतात। याशिवाय बँका पर्याय म्हणून व्याजदरामध्ये अतिरिक्त घटक देखील जोडतात। त्यावर RBIने आता बंदी घातली आहे। आफ्रिकेतील काँगो देशात पंतप्रधानपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे। अध्यक्ष फेलिक्स चिन्सकेडी यांनी निवडणुकीदरम्यान तिथे आश्वासन दिले होते। त्यानुसार देशाच्या माजी नियोजन मंत्री जुडिश सुमिनवा तुलुका यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली। काँगोच्या बहुतांश भूभागावर जवळपास 120 सशस्त्र गटांचे वर्चस्व राहिलंय। संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिकांनी हिंसाचार थांबवण्यासाठी काहीही केले नसल्याने या गटांना देशातून निघून जाण्यास सांगण्यात आले। हमास आणि इस्रायल दरम्यान युद्ध सुरू असताना भारतीय कामगारांची एक तुकडी काल इस्रायलला रवाना झाली। भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांच्यानुसार या तुकडीत 60 भारतीय आहेत। नाओर गिलोन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर X वर पोस्ट केली आहे। त्यात लिहिलंय की इस्रायलला जाणाऱ्या भारतीय श्रमिकांची पहिली तुकडी रवाना करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी एका छोट्याशा बेटाबद्दल बोलतात, पण चीनने भारताच्या हजारो चौरस फूट जमिनीवर अतिक्रमण केले त्यावर ते काही बोलत नाहीत। चीनच्या अतिक्रमणावर मोदींनी जाणीवपूर्वक मौन बाळगलं आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय। अरुणाचल प्रदेश या भारतीय भूभागावर चीन सातत्याने आपला दावा सांगत आहे। अलीकडेच त्यांनी अरुणाचलमधील विविध 30 भागांची चीनी भाषेतील नावांची यादी जाहीर केली। यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी संताप व्यक्त केलाय। शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना सीएम शर्मा चीनला जशास तसे उत्तर दिले पाहिजे। चीनने 30 ठिकाणांची नावे बदलली आहेत, तर भारताने तिबेट क्षेत्रातील 60 ठिकाणांची नावे बदलली पाहिजेत, असं त्यांनी म्हटलंय। तुमची माफी म्हणजे निव्वळ देखावा आहे। आम्ही ही माफी स्वीकारणार नाही, त्यामुळे कारवाईसाठी तयार राहा, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने योगगुरू बाबा रामदेव यांना फटकारले। 7 दिवसात शपथपत्र दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने रामदेव यांना दिले। दिशाभूल करणाऱ्या आणि भ्रामक जाहिराती प्रसिद्ध केल्या प्रकरणात योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी जातीने सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहून माफी मागितली। मात्र न्यायाधीश हिमा कोहली आणि न्यायाधीश अमानतुल्ला यांच्या खंडपीठाने ही माफी स्वीकारली नाहीये। तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपमान करण्यात आलाय। ही माफी म्हणजे केवळ देखावा असल्याचंही खंडपीठाने म्हटलंय। न्यायालयीन प्रकरणांमध्ये ISI गुप्तचर संस्था ढवळाढवळ करत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या उच्च न्यायालयातील 6 न्यायमूर्तींनी एका पत्राद्वारे केला। या पत्रानंतर लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेण्याची घोषणा आज केली। सुप्रीम कोर्टाने आज या प्रकरणी सुनावणी घेण्याची घोषणा केल्यामुळे पाकिस्तानातील न्यायपालिका आणि लष्कर यांच्यातील समीकरणाला एक नवा पैलू प्राप्त होणार आहे।
माझी पत्नी बुशरा बीबी यांना खासगी निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर विषप्रयोग झाला आहे असा खळबळजनक आरोप करत माझ्या पत्नीच्या जीविताला काही झाल्यास पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जबाबदार असतील असा दावा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश नासिर जावेद राणा यांच्या समोर केला. इस्तंबूलमधील एका नाईट क्लबला भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आलंय, ज्यामध्ये 29 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कुठल्या तरी कटाचा भाग म्हणून ही आग लावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये अनेकांना अटकही करण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्कीतील इस्तंबूल येथील एका नाईट क्लबमध्ये दिवसा नूतनीकरणाचं काम सुरू होतं आणि यावेळी इथे भीषण आग लागली. तैवानची राजधानी तैपेई या जोरदार भूकंपाने हादरली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी होती. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की यानंतर तैवान आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. या भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये, परंतु या भूकंपामुळे तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यानंतर देशभरातील रेल्वे सेवा सुद्धा बंद करण्यात आल्या. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी युक्रेनकडून होऊ शकते. अशी नुकसान भरपाई मागणाऱ्या याचिकांची संख्या अंदाजे 10 लाखांपर्यंत जाऊ शकते असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. युक्रेन, नेदरलँडचे वरिष्ठ मंत्री, युरोपियन संघाच्या विविध संस्थांचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये युक्रेनमधील नुकसानीच्या नोंदणीसाठीचे कार्यालय हे येथे सुरू करण्यात आले आहे. यामध्ये नुकसान झालेल्या रहिवासी मालमत्तांच्या नोंदणीला महत्त्व देण्यात येणार आहे. अनेक रियालिटी शोज मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील देखील अनेक नवीन मालिका येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या मालिकांचे प्रोमोज चर्चेत असतानाच एक नवीन कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या शोचं नाव आहे हसताय ना हसायलाच पाहिजे. निलेश या कार्यक्रमाच्या दिग्दर्शन, सूत्रसंचालन आणि लेखन करणार असून त्याच्याबरोबर भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे कलाकारही कार्यक्रमाची धुरा सांभाळणार आहेत.